नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रिया रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एक पंजाबी ट्रेडिशनल रेसिपी करत आहोत आणि ती म्हणजे पंजाबी सरसों का साग म्हणजेच मोहरीची भाजी. ही भाजी हिवाळ्यात केली जाते आणि अतिशय चवदार लागते आणि खूप पौष्टिक असते. म्हणूनच पंजाबमध्ये एक म्हण म्हटली जाते, जो खाए सरसों वो जिये बरसों. यासाठी आपल्याला लागणार आहे सरसों म्हणजेच राई 2 जोडी, पालक 1 जोडी आणि बथुआ 1 जोडी आणि अगदी मूठभर म्हणजेच वजनी प्रमाणात 50 ग्रॅम एवढी मेथीची भाजी. सर्वप्रथम कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचंय आणि पाणी गरम झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ टाकायचंय आणि सगळ्या भाज्या एक एक करून घालायच्या आहेत. भाज्यांनी कुकर जरी भरला असला तरी थोडा शिजल्यानंतर त्या अगदी पुढे होतात. नंतर त्यामध्ये 2 स्पून बारीक चॉप केलेला लसूण आणि 1 स्पून आलं आणि 2 ते 3 मिरची, जेवढं तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे टाका आणि मिक्स करून घ्या आणि कुकर बंद करून कुकरला 2 शिट्या काढा. आता भाजीला स्मॅशरने किंवा रवीच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे घोटा. ही भाजी जेवढी जास्तीत जास्त घोटाल तेवढी चवीला छान लागते आणि ही भाजी घोटण्यासाठी वेळही बराच लागतो. आता हळूहळू भाजीला खूप छान क्रीमी टेक्स्चर येईल. आता आपल्या भाजीला खूप छान क्रीमी टेक्स्चर आला आहे. आता आपण त्यामध्ये 4 चमचे मकईचं पीठ म्हणजे ज्याच्या आपण रोट्या करणार आहोत ते ऍड करायचं. आता मी पहिल्यांदा 2 स्पून ऍड करून हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घेते. हे व्यवस्थित त्यात एकजीव झाल्याच्या नंतर अजून 2 स्पून घालायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हे पीठ व्यवस्थित पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे. या मकईच्या पिठाने भाजीला खूप छान चव येते आणि टेक्स्चर पण खूप छान येतं. आता ही आपली भाजी घोटून रेडी आहे. आपण आता फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप, 2 चमचे लसूण आणि 1 चमचा आलं घालायचंय आणि चांगलं परतून घ्यायचंय. त्यानंतर कांदा, लाल मिरची हे सगळं घालून व्यवस्थित कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. भाजीला थोडी चटपटीत चव येण्यासाठी त्यात थोडंसं टोमॅटो ऍड करायचं. तोही व्यवस्थित नरम होईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर मीठ, हळद, लाल तिखट घालून व्यवस्थित परतायचंय त्याला तेल सुटेपर्यंत. ही भाजी शक्यतो तुपातच केली जाते, त्यामुळे त्याची चव खूप वाढते. व्यवस्थित परतून झालं की आपल्याला घोटून आपण तयार केलेली भाजी जी आहे ह्याच्यामध्ये मिक्स करायची. सगळे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय. गरज लागल्यास वरतून थोडं पाणी सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. या भाजीला अजून रुचकर बनवण्यासाठी एक वरून पण तुपाची फोडणी दिली जाते, ती आपण बघूयात. एका फोडणी पात्रामध्ये 1 चमचा तूप, 2 लाल मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडे आल्याचे स्लाइस टाकून व्यवस्थित लाल करून घ्यायचे. मिरची तडतडल्यावर ही फोडणी भाजीवरती वरतून घालायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. अशाच प्रकारे आपला सरसोचा साग रेडी आहे, रेडी टू सर्व. अशाच ऑथेंटिक आणि नवीन रेसिपीजसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.